तर लोकसभा निवडणुकीच्या मॅच तयारी जी ती राज्यासह संपूर्ण देशात जोरात सुरू आहे। राज्यामध्ये तर अभूतपूर्व राजकीय घडामोडींमुळे या मॅचची रंगत आणखी वाढली आहे। अर्थात या मॅचच्या तारखा जाहीर झाल्या असल्या तरीही कोणता खेळाडू कुणाकडून मैदानात उतरणार हेच अनेक ठिकाणी नक्की व्हायचंय। राज्यामध्ये कुठे कुठे आहे ही तिकिटांची वेटिंग लिस्ट पाहणार आहोत आमच्या या स्पेशल रिपोर्टमधून। महायुती आणि महाआघाडी दोघांकडेही अजून गणित जुळेना। उमेदवारी आधीच प्रचाराचा झेंडाही त्यांनी फडकवलाय। दुसरीकडे स्थानिक भाजप नेत्यांचा गोडसेंना तीव्र विरोध आहे, म्हणून शिवसेनेने ही जागा वेटिंगवर ठेवली आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांचंही नाव इथून चर्चेत आहे। उत्तर पश्चिम मुंबई मवियाकडून अमोल कीर्तीकर रणांगणात। महायुतीचा उमेदवार अजूनही घोषित नाही। ठाकरेंच्या शिवसेनेकडून अमोल कीर्तीकरांना उमेदवारी जाहीर झालेली असताना महायुतीचं कोणत्याच नावावर अजून शिक्कामोर्तब होत नाहीये। अमोल यांचे वडील गजानन कीर्तीकर इथले विद्यमान खासदार आहेत। अलीकडे शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झालेले रवींद्र वायकर यांच्या नावाची महायुतीकडून चर्चा आहे। ठाणे मवियाचे राजन विचारे मैदानात महायुतीकडून उमेदवार घोषित नाही। मुख्यमंत्र्यांचं होमग्राऊंड असलेल्या या मतदारसंघावर भाजपने आग्रह धरला असल्यानं शिवसेनेची कात्रीतली स्थिती झाली आहे। आमचे आमदार या मतदारसंघात संख्येने जास्त या आधारे भाजपचा हट्ट सुरू आहे। तर मुख्यमंत्र्यांच्या होम पिचवर आमचाच स्कोर होणार म्हणून शिवसेनेनेही हक्क सोडलेला नाहीये। रवींद्र फाटक, नरेश म्हस्के ही नावं शिवसेनेकडून रेसमध्ये आहेत। सातारा शशिकांत शिंदे मवियाकडून मैदानात आहेत, तर महायुतीचा उमेदवार अजूनही घोषित नाही। उदयनराजेंनी या मतदारसंघात प्रचार केव्हाच सुरू केला असला तरी महायुतीकडनं त्यांचं नाव अजूनही जाहीर झालेलं नाही। दिल्ली वारीवर गेलेल्या उदयनराजेंना तिकडे वेटिंगवर ठेवण्यात आल्याची चर्चा होती। राजेंनी मेळावे आणि प्रचाराचा धडाका मात्र सुरू केलाय। पालघर मवियाच्या भारती कांबळी मैदानात महायुतीचा उमेदवार राजेंद्र गावित असण्याची शक्यता आहे, मात्र ते कोणत्या चिन्हावर लढणार हे अजूनही निश्चित नाही। विद्यमान खासदार राजेंद्र गावित हेच इथले महायुतीचे उमेदवार असतील असं सांगितलं जात असलं तरी ते धनुष्यबाणावर लढणार की कमळावर हा निर्णय वेटिंगवर आहे। जागा शिवसेनेची असून गावित यांनी ती धनुष्यबाणावर लढावी अशी शिवसेनेची आग्रही मागणी आहे। उत्तर मध्य मुंबई महायुती आणि मविया दोघांचाही उमेदवार ठरलेला नाही। विद्यमान खासदार पूनम महाजन यांचं तिकीट कापलं जाणार अशी चर्चा जोरात आहे। त्यांच्या जागी महायुतीकडून नावांची चाचपणी सुरू आहे। आशिष शेलार हे तगडं नाव भाजपकडून स्पर्धेत आहे, पण ते स्वतः इच्छुक नसल्याचं बोललं जातंय। त्यामुळे इथेही महायुतीचा अजूनही शोध सुरू आहे, तर मवियाचाही उमेदवार अजूनही जाहीर नाही। संभाजीनगर चंद्रकांत खैरे मवियाकडून मैदानात, एमआयएम कडून इम्तियाज जलीलही मैदानात, तर महायुतीचा उमेदवार अजूनही घोषित नाही। लोकसभेची राज्यातली आणखी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।